या आजच्या ध्वजारोहण झाला, आपण देश स्वातंत्र्य झाला, आपण आनंद उत्साह साजरा करण्यासाठी येतो आणि एकमेव आरोप प्रत्याकरणावर आजचा दिवस नाही. आपण किती वाजले 9:05 झेंडावंदन केला, आता 10:30 वाजले. आता DYSP साहेब नवीन आले, तर म्हणजे गडचिरोलीसारख्या अति नक्षलवादी एरियामध्ये काम करून या ठिकाणी आलेले, तर त्यांचाही जसं आम्ही तहसीलदार साहेबांना सर्व लोक डोक्यावर घेतात, तशा वर्षे 4-6 महिन्यात DYSP साहेबांना सुद्धा आमची लोक डोक्यावर घेतील. कारण या अगोदर या ठिकाणी एक DYSP होऊन गेले, त्यांचं नाव आता नाशिकला कमिशनर संदीप कर्मी सर. त्यांचं काम इतकं उत्कृष्ट होतं की लोकांनी त्यांचा निरोप समारंभ खूप जोरात या ठिकाणी केला, संदीप कर्मी सर. आणि म्हणून आपणही गडचिरोलीमध्ये आलेलं आहे. आता मटका बिटका लोक बातम्या बिटका टाकतात, तर आपला जर इंगा गडचिरोलीचा एकदा दाखवा. काही गोष्टी सरळ झाल्या पाहिजे. उद्या बाईकवर 3-3, 4-4 सीट पोरं जातात, हे करतात, थोडी शिस्तपत्ती लागली पाहिजे, बरोबर का नाही? या गोष्टी झाल्या. आपण लोकांच्या जीवनासाठी या गोष्टी करायच्या असतात आणि या सर्व गोष्टी करत असताना आज आमदार प्रशासकीय इमारतीसाठी आपण प्रस्ताव तेव्हा मी भाचा कॉलनीचा केला होता. आता काय तर तो मार्गी लागतोय, बरोबर आहे? मार्गी लागला तिला 15-20 कोटी रुपये लागणार आहे. सर किती पैसे लागतील? 21 कोटी लागतील, 21 ते 22. आता माझा बरोबर ना, 20-22 कोटी रुपये लागणार आहे. तर त्या फंडिंगची सुद्धा बजेटला तरतूद झाली पाहिजे, त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दिला पाहिजे. क्रीडा संकुलन आहे, क्रीडा संकुलन आपल्याला जागा खर्डीला जागा झाली होती, ती होते का नाही? नाही तर मग आपली इथं जागा आहे कुठली क्रीडा संकुलन जागा झालेली आहे, त्याला फंडिंग 3 कोटी मिळालेले आहे, थोडेसे कमी पडतात आणि आता आपल्याच लोकांचे थोडंसं अतिक्रमण. आता नवोदय विद्यालय, आता भातसानगर हा एज्युकेशनल हब बनतोय. आता एकलव्य CBSE बोर्डा शाळा आहे, आता एकलव्यला सुद्धा जागा भातसाने उपलब्ध केली आणि म्हणून या सर्व गोष्टी होत असताना आपण काय गोष्टी तुम्ही अजून 4 तास बसले तर आपल्या लहान लहान समस्या सुटणार नाही. जितूनही सांगितल्या, विनायकने सांगितल्या, किवडे साहेबांनी सांगितल्या. म्हणजे साहेब तुम्ही राग मानून नका देऊ, आम्ही लोक पोहोचतो. आमदार साहेब घ्या, आमसभा घ्यायचीच नाही. अहो जनतेसाठी घ्या ना, ती तुमच्या GR मध्ये असो नसो, मला न विचारता मी घ्या. 5 वर्ष सातत्याने घ्या साहेब. 15 दिवस लेट झाली आमसभा घ्यायची, तर आमचा तो योगेश आधारे निषेध करायचा, मुंडन करायचा, आमसभा काय आता काय नाही बरोबर का नाही? जो समृद्धी महामार्ग झाला, आता इंटरचेंज 24 उडगार ते शहापूरपर्यंत देण्याचं काम हे MSRDC समृद्धीचं आहे आणि त्याचा GR सुद्धा झालेला आहे. हा रस्ता NS3 ला कनेक्ट करायचा म्हणून, तर त्यासाठी फॉलोअप सुद्धा महत्त्वाचा आहे, बरोबर का नाही? म्हणजे खड्डे बिड्डे विनायक हे बोलताय, गरजच नाही. डायरेक्ट रस्ता डायरेक्ट तुम्ही हायवेला निघाल, या रस्त्याची गरजच संपून जाईल. उद्या भातसानगरचा पूल म्हणजे 62-67चा काय तर पिक्चरची जुनी शूटिंग पुलावरची बघतो. आता तो जर 60-70 वर्षाचा पूल झाला असेल, कधी कोलॅप झाला, 70-80 टनाचे ट्रेलर त्या ठिकाणी चालतात, तर ते पूर्ण 75% तालुक्याची रहदारी बंद होईल. आणि म्हणून साहेब याच्यावर महत्त्वाचा विषय आहे हा रस्ता. आणि या पुलाच्या संदर्भात आपण 5 दिवसात DYSP साहेबांचं पोलीस कमक द्या, SP साहेबांचे पत्रव्यवहार करा आणि तो रस्ता करू. ते दोन्ही पूल, तो कांबाऱ्याच्या तिथला पूल पण झालाच पाहिजे ना, नाही तर नुसता भागताच नाही. तो कांबाऱ्याच्या तिथला तर धोकादायक झाला.